सुजाण पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक खोत, लाईफ कोच, सर्टिफाईड काउन्सिलर, लेखक आणि NLP प्रॅक्टिशनर. आज मी तुमच्यासाठी एक दोन एक्झाम्पल सांगतोय. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे करिअरच्या बाबतीत कसा गोंधळ होतो. याच्यामध्ये एक विद्यार्थी जो स्टुडंट आहे मी काउन्सिलिंग केलेलं आहे त्याचं, तर त्याला त्याची आतून इच्छा होती इंजिनिअरिंगसाठी जायचं आहे, पण घरी सगळं डॉक्टर, आई वडील डॉक्टर आणि मोठं हॉस्पिटल, त्यामुळं सोसायटी, त्यांचे पाहुणे किंवा आजूबाजूचं प्रेशर होतं की डॉक्टर व्हावं, इतकं मोठं हॉस्पिटल कोण बघणार. या प्रेशरखाली किंवा घरातल्यांच्या सुद्धा इच्छेच्यामुळे त्याने डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला आणि तेवढे मार्क नव्हते म्हणून बाहेर चायनामध्ये ॲडमिशन घेतलं गेलं. फी सगळी भरली गेली, पण तो मुलगा तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे माझं करिअर नाही आहे आणि मी यामध्ये रमू शकत नाही, माझं मन लागत नाही. त्याने तसं घरी कळवलं आणि तो तिथून परत आला. तरी त्यानंतर मग घरातल्यांनी निर्णय घेऊन त्याच्या आवडीच्या करिअरकडं त्याला ॲडमिशन घेतलं, दॅट इज इंजिनिअरिंग. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला, जो वेळ वाया गेला, जी एनर्जी गेली, पैसा खर्च झाला, त्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. पण नंतरनं ते मॅचअप केलं त्या विद्यार्थ्यांना, त्याला जे आवडीचं करिअर त्यानं निवडलं, त्यात खूप मोठं यश त्यानं मिळवलं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये 1 वर्ष वाया गेलं, पैसे गेले, या गोष्टी झाल्या. पण दुसरं एक एक्झाम्पल आहे, ह्या मुलाला व्हायचं होतं मेकॅनिकल फील्डमधलं इंजिनियर, पण घरातले किंवा शेजारी जात आहेत किंवा मित्र जातोय, याच्यासाठी त्याने ॲडमिशन एका दुसऱ्या ह्याच्यामध्येच घेतलं, कॉमर्ससाठी घेतलं. पण तिथं 1 वर्ष केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे क्षेत्र आपलं नाही. तर असं आपली गफलत होऊ नये आणि कष्टाचा पालकांनी जो कमवलेला पैसा आहे तो वाया जाऊ नये, याच्यासाठी आपण एक कोर्स डिझाईन केलेला आहे 7 दिवसाचा. या कोर्समध्ये आपण फॉर्म्युला सांगणार आहोत करिअर निवडीचा. तसेच याच्यामध्ये करिअरसाठी काय आवश्यक आहे, त्याच्यासाठी कुठले स्किल्स लागतात, यशस्वी नोकरी आणि जो काही तुम्ही ठरवलेला उद्योग करायचा आहे, जर तुम्ही ठरवलं असेल करिअर निवडीसाठी, तर त्याच्यासाठी लागणारे स्किल्स ह्या कोर्समध्ये आपण त्याच्यावर डिटेल चर्चा करतो आणि डिटेल माहिती देतो. या कोर्सचे विषय आहेत, पहिला आहे गोल सेटिंग. काय गोल आहे तुमचं, काय करणार आहोत आपण आयुष्यात, काय बनणार आहोत, डॉक्टर, इंजिनियर, CA, काही कुठलंही असेल, तुम्हाला IPS ऑफिसर व्हायचं आहे किंवा तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तर याच्याविषयी या गोल सेटिंगमध्ये क्लिअरली तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. करिअर मार्गदर्शन, याच्यामध्ये जर तुम्हाला तुम्ही निवडलं असेल करिअर, तर ते त्यापर्यंत पोचायचं कसं, आणि जर निवडलं नसेल तर ते कसं निवडायचं, याविषयी डिटेल चर्चा केली जाते. टूल्स अँड टेक्निक सांगितले जातात. इव्हन संभाषण कौशल्य, यश प्राप्तीसाठी अंतर्मन प्रोग्रॅमिंग, तुमचं अंतर्मन जर सहाय्य केलं तरच तुम्ही यश मिळवू शकता. याच्यासाठी सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग आपण NLP टेक्निकसह यूज करून केलं जातं. आळस, तुमच्या यशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आळस, प्रोकास्टिनेशन. त्याच्यावर कशी मात करावी, कॉन्फिडन्स कसा बिल्ड करावा, एकाग्रता कशी मिळवावी. फिअर, बऱ्याच प्रकारचे फिअर्स असतात, फॅमिली फिअर, सोसायटी प्रेशर किंवा फिअर, किंवा काहीतरी एक मनामध्ये भीती बसलेली असते लहानपणापासूनची, ती रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा या कोर्समध्ये काम केलं जातं. अतिविचार, ताणतणाव हे घालवलं जातं न्यूरोलिंग्विस्टिक ब्रेन प्रोग्रॅमिंग करून. पॉझिटिव्ह मोटिवेशनसाठी तुमच्या ब्रेनला तयार केलं जातं. इव्हन तुमचं माइंड, ब्रेन आणि बॉडी याच्यावर कार्य केलं जातं. इमोशनल, फिजिकल आणि मेंटल बॅलन्स कसा सांभाळावा याच्याविषयी मार्गदर्शन केलं जातं. आणि जर तुम्हाला काही नवीन स्किल्स शिकायचे असतील किंवा स्मार्ट स्टडी टेक्निक्स किंवा स्मार्ट लर्निंग हा एक टॉपिक असतो या कोर्समध्ये. हा कोर्स आहे 8वी ते 12वी आणि 12वीच्या पुढचे जे कोणी कॉलेज स्टुडंट आहेत, ज्यांना खरोखर मोठं यश प्राप्त करायचं आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स उपयोगी आहे. याच्यामध्ये आपण फ्री बोनस मार्गदर्शन देतोय कोर्समध्ये. आर्थिक साक्षरता, फायनान्शियल लिटरसी, टाइम मॅनेजमेंट, हाऊ टू मॅनेज युअर प्रेशियस टाइम अँड रिमूव्ह बॅड हॅबिट्स, दॅट इज वाईट सवयी समुपदेशन. आत्ताचा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मोबाईल ॲडिक्शन. तर मोबाईलचा कसा पॉझिटिव्ह गोष्टीसाठी वापर करायचा, यासुद्धा गोष्टीवर मार्गदर्शन केलं जातं. जर तुम्हाला
या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा 9850034468. हा कोर्स सुरू होतोय ऑनलाईन ऑफलाईन रुकडीमध्ये सुरू होतोय. दूरदृष्टी लाईफ कोचिंग, RBL बँकेजवळ रुकडी. थँक्यू.